मंडळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघाताआधी कार्यकर्त्याला केलेला शेवटचा कॉल रेकॉर्ड आता समोर आलाय। माध्यमांच्या माहितीनुसार अपघाताच्या दिवशी सकाळी 8:37 दादांचा कॉल हा श्रीजित पवार यांना आला होता। ते दादांचे नात्याने चुलत पुतणे आहेत। हा कॉल रेकॉर्ड बारामतीत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकवलाय। विमानातून लँडिंग होण्याआधी अजितदादांचं श्रीजित यांच्याशी बोलणं झालं होतं। त्यांनी केलेल्या मेसेजला अजितदादांनी कॉल करून उत्तर दिलं होतं, असं श्रीजित यांनी सांगितलं। श्रीजित यांनी अजितदादांना जिल्हा परिषदेच्या उमेदवार निवडीबाबत मेसेज केला होता। हा मेसेज अजितदादांनी बारामतीला विमान आल्यानंतर जेव्हा लँडिंग होणार होतं तेव्हा रेंज येताच वाचला। त्यानंतर लगेच अजितदादांनी श्रीजित यांना कॉल केला। याबाबत श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की अजितदादा कायम कामासाठी तत्पर असायचे। सातत्यानं काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता। त्यानुसार माझा मेसेज पाहिल्यानंतर 8:37 त्यांनी मला कॉल केला। हा त्यांचा शेवटचा कॉल होता, असं त्यांनी सांगितलं। अखेरच्या कॉलवर अजितदादांनी सगळ्या जाती धर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र आहोत। सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू, तू निवांत राहा, असं दादांनी म्हटलं होतं। 1 मिनिटाचा हा कॉलवरचा संवाद होता, असं श्रीजित यांनी सांगितलं। हा कॉल रेकॉर्ड ऐकवण्याचा मुद्दा एवढाच की एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं मेसेज केला तरीही दादा तत्परतेनं त्यांना कॉल करत होते। फ्लाईटमध्ये असतानाही जशी त्यांना रेंज मिळाली त्यांनी हा कॉल केला, असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय।